हॅलो, नमस्कार. मी अमृता आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपल्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे सकाळच्या पूजनाने. सकाळचे 6:30 वाजले आहेत. बाहेर अंधार आहे. मी तुळशीला पाणी वगैरे घालून दिवाबत्ती करून अगरबत्ती लावली. ऑलरेडी आंघोळ वगैरे झाली आहे. झाडून वगैरे काढून फरशी पुसून पण झाली आहे. तर सकाळी पाणी पिले होते गरम, पण आता भूक लागल्यासारखं झाल्यामुळे मी चहा बनवून घेत आहे. तर मी आज तुम्हाला शेअर करत आहे माझी मॉर्निंग रुटीन. तर इथे चहा बनवत मी माझ्या सकाळच्या जेवणाची मी तयारी करत आहे. जे काही साहित्य लागणार आहे ते मी आता आणून ठेवत आहे. इथे मी आज बनवणार होते कारल्याची भाजी. तर कारले ऑलरेडी मी रात्री कट करून ठेवले होते. चहा होईपर्यंत मी ते बदाम जे रात्री भिजत घातले होते ते सोलून खात आहे. तर चहामध्ये आता चहा तयार झाला. चहा घेत बाकी आहे जे कारले मी आहे ते धुवून स्वच्छ तेलामध्ये आधी भाजून घेणार आहे. यामध्ये एक तुम्हाला टिप देते, चहा ज्यावेळी पण आपण बनवून घेतो त्यानंतर आपण चहाचे पातेले तसेच नाही ठेवता, त्यामध्ये पाणी टाकून चहा पावडर घालून साईडला ठेवावी, जेणेकरून ते भांडी सुकणार नाही त्यामध्ये पाणी घालून ठेवल्याने. बदाम खात मी कारले पण हे करून घेतले, धुतले आणि भाजत ठेवले. कारण चहा घेईपर्यंत ते भाजून होतं, नंतर माझा त्यामध्ये वेळ जाणार नाही. कारण की हे सकाळी 6 वाजल्यापासून माझं जे काम चालू होतं, मला 9च्या आतमध्ये सगळं काही आवरून ऑफिसला जायचे असते. कारले भाजण्यासाठी थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये कारले भाजून घेतले. मी सिंपल असे मी बनवणार आहे कारले. अशा प्रकारे केलात तर तुम्हाला कारले कडू पण लागणार नाही. साईड बाय साईड देवपूजेची तयारी करते. जी काही देवाची भांडी आहेत ती घासून घेत आहे. कारण की आता चहा पिऊन झालेला आहे माझा. कारले पण भाजून झाले आहे. आधी मी देवपूजा करून घेणार, नंतर बाकीचे जेवण तयार करून घेणार आहे. त्यानंतर मी देवपूजा पण पटकन आवरून घेतली. काल संडे असल्यामुळे आज मंडेला काही मला फुले आणता नाही आली. कारल्यासाठी लागणारी तयारी, आज नाश्त्यामध्ये मी पोहे बनवणार होते, तर त्यासाठी सुद्धा लागणारी जी तयारी आहे म्हणजे कांदा वगैरे आहे ते एकदमच कट करून ठेवणार होते. इथे मला लक्षात आलं की आज मी पीठच भिजवलं नाही चपातीचे. त्यानंतर मी चपातीसाठी पीठ पण भिजवून घेतले. चपातीचे पीठ भिजले की चांगल्या चपात्या मऊ होतात. मला एक ॲडिक्शन आहे की क्लिनिंग पाहिजे. किचन ओटासारखा मी क्लीन करत राहते. कांदा वगैरे कट करत कारले फ्राय करण्यासाठी मी बाकीची तयारी केली. साईडला मी भातसुद्धा ठेवला आहे, जेणेकरून ते सुद्धा होऊन जाईल. मोहरी संपली होती ती काढून घेतली डब्यामध्ये मसाल्याच्या, आणि ते तांदूळ धुवून मी भात बनवण्यासाठी ठेवला होता साईडला. भातामध्ये मी मीठ घालते, तुम्ही पण घालता का मला कमेंट करून नक्की सांगा. मी रेग्युलर नॉर्मल फोडणी, जिऱ्या मोहरीची फोडणी दिली, कांदा घातला त्यामध्ये, आणि कारले जे टॉमॅटो घातला, हे 2 टॉमॅटो आणि 2 कांदे मी घातले होते फोडणीसाठी यामध्ये. तर ते चांगले तेलामध्ये भाजून घेतले. टॉमॅटो घातला, मीठ ऑलरेडी घातलं होतं, मीठामुळे टॉमॅटो मऊ पडतो. कारले वगैरे जे घेतले होते ते घातले, त्यामध्ये लाल तिखट घालून हळद घातली आणि वाफेवर शिजवून घेतले. साईडला कोथिंबीर कट करून घेतली, मिरच्याही कट करून ठेवल्या पोह्यासाठी. सोबत मी आज बनवणार होते मोडलेल्या मुगाचे सॅलड बनवणार होते खाण्यासाठी. तर गॅस इथे काही दोन्ही गॅसवरही असल्यामुळे साईड बाय साईड मी जी भांडी होती ती पण घासून घेतली, जेणेकरून नंतर माझे काम सोपे होईल. कारले बघत सोबत कारले होईपर्यंत मी कपडे जे धुतले होते, वॉश केले होते ते मी वाळत घातले. साईड बाय साईड इथे कारले पण झाले. नंतर मी मुगालेले मोड होते ते फ्राय करण्यासाठी घेतले. कढई गरम करून तेल घातले. नॉर्मल जिरेची फोडणी देऊन हे करणार आहे. तेल आपण पिशवी वापरली ती डायरेक्ट फेकून न देता त्यामध्ये गव्हाचे पीठ वगैरे मिसळून आपण घेऊ शकतो.
तर इथे जिऱ्याची फोडणी देऊन मोड आणि हळद मीठ घालून मी त्याला फ्राय केली वाफेवर थोडे. इथे चपाती बनवून घेत आहे आता. पळपट तर मी प्रत्येक वेळी चपाती बनवल्यानंतर धुवून ठेवते, त्यामुळे आता फक्त पुसून घेते, ओला नाही करत त्याला. इथे मी पटकन चपात्याही बनवून घेतल्या. चपात्या बनवून झाल्यानंतर पटकन मी बाकीचे जे काही कामं माझी किरकोळ आहेत, टिफिन पॅक करणे म्हणा, नाश्ता तर बनवला नव्हता, शेवटी बनवणार होते गरम गरम पोहे. तर हे मोड बघत मी चपात्यासुद्धा बनवून घेतल्या पटकन. तर मी 4 घडी घालून चपात्या बनवते, छान मऊ राहतात दुपारपर्यंत, कडक नाही होत. तर इथे चपात्या पण बनवल्या. चपात्या बनवून झाल्यानंतर टिफिन थोडा पॅक करत भांडी जी आहेत ती रिकामी करायची, जेणेकरून मला संध्याकाळी आल्यावर भांडी बघितल्यावर मला स्ट्रेस नाही येणार कामाचा. चपात्या बघू शकता किती छान फुलली आहे इथे. तर इथे तुम्ही अशा चपात्या बनवू शकता. जर तुम्हाला चपातीचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. इथे जे साईड बाय साईड ज्या वस्तू घेतल्या होत्या त्यासुद्धा मी आवरत घेतल्या. बघू शकता शेवटसुद्धा चपाती माझी मऊ एकदम छान फुलली आहे. चपाती होईपर्यंत मी इथे भांडी जी वापरली होती ती पळपट वगैरे मी धुवून स्वच्छ ठेवत आहे. जर तसाच ठेवला तर कॉक्रोच होण्याची शक्यता राहते. जे साहित्य घेतले होते त्या ठिकाणी ठेवत आहे उचलून. साईड बाय साईड मोठं किचन ओटासुद्धा मी क्लीन करते. मूड आहेत ते सुद्धा मी काढून ठेवले, कारण त्याच कढईत मला पोहे बनवायचे होते. पोहे भिजवून घेतले. त्यामध्ये मी ओले मटार होते ते सुद्धा घालणार होते, तेल घातले. ह्यामध्ये मी आधी शेंगदाणे घालून घेते, जेणेकरून शेंगदाणे तेलात चांगले भाजले ते कच्चे नाही लागत, क्रिस्पी लागतात पोह्यासोबत. रेग्युलर आपण पोहे बनवतो कांदा मिरची वगैरे घालून, त्याप्रमाणेच बनवले. साईड बाय साईड मी जे मोड बनवले होते त्यामध्ये मला घालण्यासाठी टोमॅटो आणि कांदा हवा होता कट करून, तो सुद्धा मी कट करून घेतला. पोहे होईपर्यंत साईड बाय साईड असे आपले मल्टीटास्किंग कामं करावी लागतात आपल्याला सकाळच्या वेळेत. तर इथे मी पोहेसुद्धा वाफेवर ते वाटाणा वगैरे घालून शिजत ठेवले, मीठ वगैरे घालून. त्यानंतर पोहे ॲड केले आणि हलवून त्याला मस्त झाकण देऊन वाफेवर मऊ केले. इथे मी टिफिन माझा पॅक करत आहे. आणि जे शिल्लक राहिलेली भाजी वगैरे आहे ती सुद्धा मी वाटीमध्ये काढून ठेवते. कढई आत्ता घासून ठेवली की संध्याकाळी यूज करायला बरी पडते आपल्याला. सकाळी ऑलरेडी मी झाडून वगैरे काढून पुसून घेतल्यानंतर दारामध्ये रांगोळी वगैरे तर काढलीच होती, त्यामुळे मला आता बाहेरची कामं बघण्याची मला गरज नाही पडत. किचनमधली कामं मी पटकन आवरू शकते सकाळी. तर या मग पोहे खायला साईड बाय साईड मी इथे किचनसुद्धा क्लीन करून घेतले, भांडी घासली. ह्या पुढचा व्हिडिओ काही शूट नाही झाला, कारण की मला एक कॉल आला होता, त्यामुळे भांडी सकाळीच घासून गेल्यामुळे संध्याकाळी मला त्रास नाही होत. आल्यावर किचन क्लीन भेटते मला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.